बदलापूरचं आंदोलन राजकीय हेतून प्रेरित, मुख्यमंत्र्यांचा गंभीर आरोप. तर शिंदेंच्या सभेलाही इतके लोक नसतात. प्रकाश आंबेडकरांचा घणाघात, महाविकास आघाडी नेत्यांचाही हल्लाबोल. विरोधकांना लाडकी बहीण योजना खुपतीये. बदलापूरच्या आंदोलनावरून मुख्यमंत्र्यांचा आरोप. लाडकी बहीण नको तर सुरक्षित बहीण पाहिजे असे नारे देण्यात आल्याकडे दाखवलं बोट. बदलापूर घटनेतला नराधम अक्षय शिंदेच्या पोलीस कोठडीमध्ये 26 ऑगस्ट पर्यंत वाढ. आरोपीचं वकीलपत्र घ्यायला कल्याणमधल्या वकिलांचा ठाम नकार. बदलापूर प्रकरणामध्ये उज्ज्वल निकमांच्या नियुक्तीला महाविकास आघाडीचा आक्षेप. निकम भाजपचे असल्यानं केस काढून घेण्याची मागणी. तर काँग्रेसचे दिग्गज वकील अतिरेक्यांची केस घेतात, त्याचं काय? निकमांचा पलटवार. बदलापूरच्या आंदोलनाचा फायदा समाजकंटकांनी घेतला, पोलिसांचा दावा. फोन कॉल आणि व्हॉइस रेकॉर्डिंग हाती लागल्याची माहिती. आंदोलन प्रकरणी 68 जणांना अटक. बदलापूर पूर्वच्या खरवाई गावातील ग्रामस्थांकडून अत्याचारातील आरोपी अक्षय शिंदेच्या घराची तोडफोड, कुटुंब बेपत्ता. तर अक्षयची 3 लग्न झाल्याची शेजाऱ्यांची माहिती. प्रत्येक शैक्षणिक संस्थेत शिपायापासून मुख्याध्यापकापर्यंत पोलीस पडताळणी बंधनकारक. मुलींसाठी महिला स्वच्छता कर्मचारी. बदलापूरच्या घटनेनंतर राज्य सरकारचे आदेश. बदलापूर प्रकरणावरून राज ठाकरेंचा संताप. जनतेच्या पैशातून बहिणींना पैसे देऊन स्वतःचं ब्रँडिंग करण्यापेक्षा ती सुरक्षित असल्याची भावना निर्माण करा, सरकारला खडसावलं. बदलापुरातल्या घटनेनंतर राज्यभरामध्ये संताप. राज्यातल्या अनेक ठिकाणी निषेध मोर्चे. मंत्रालयाजवळ काँग्रेसचं आंदोलन. 24 ऑगस्टला महाविकास आघाडीची बंदची हाक. शरद पवारांना आजपासून केंद्राची देखील Z+ सुरक्षा. राज्यातील चालू घडामोडींच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृह खात्याचा निर्णय. कोल्हापुरातले भाजप नेते समरजित घाटगे शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याची चर्चा. 23 तारखेला घेणार निर्णय. तर फडणवीसांशी चर्चेनंतर घाटगेंना विधान परिषदेवर पाठवण्याची ऑफर. इंदापूरचे भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील यांचा नाराजीचा सूर. प्रत्येक वेळी चांगलं काम करूनही विधानसभेमध्ये डावललं जात असल्याची खतखत बाहेर. मनोज जरांगेंनी 29 ऑगस्टची डेडलाईन पुढे ढकलली. निवडणूक लढवण्याविषयी आता 2 महिन्यात निर्णय घेणार. शरद पवारच आंदोलक मनोज जरांगेंच्या पाठीशी असल्याचा प्रकाश आंबेडकर यांचा आरोप. मराठ्यांना ओबीसीमधून आरक्षण द्यायलाही पवारांचा पाठिंबा असल्याचाही आंबेडकरांचा दावा. कोल्हापुरात ऑलिम्पिक मेडल विजेता स्वप्नील कुसळेच्या स्वागत यात्रेदरम्यान पोलिसांची मुजोरी. एबीपी माझाचे कॅमेरामन निलेश शेवाळ यांना धक्काबुक्की. पोलीस अधीक्षकांचाच प्रताप. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.